नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आणि सर्व युवा वर्गानो, आजचा हा पॉडकास्ट खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आपल्यासोबत आहेत देशमुख काका. देशमुख काका त्यांच्या जीवनातील काही गोष्टी आणि कशा पद्धतीने त्यांनी शेतीच्या माध्यमातून एक नवीन इतिहास रचलाय आणि असं म्हणायला हरकत नाही, ही इज द किंग ऑफ फ्रूट फार्मिंग. म्हणजेच फलोत्पादनामध्ये ते एका अव्वल दर्जाला जाऊन पोहोचलेत. त्यांचा हा प्रवास कसा होता हा संपूर्ण आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आपल्या व्हिडिओचे प्रायोजक आहे वेट हेल्थो फार्मा कंपनी, विटामिन गोल्ड AD3 आणि वेटकॅल स्ट्रॉंग. तुमची गाय लागण्यासाठी अडचण येते, गाय गाभुडते म्हणजेच गर्भ टाकून देते. तुमच्या गायीला कायम सडांचा आजार होतोय. तुमच्या गायीच्या शरीराची व कासेची वाढ होत नाहीये. तुमच्या गायीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण कमी होते. गायीच्या अंगावर अजिबात चमक नाहीये. गाय कायम आजारी पडते. गाय दूध कमी देते व फॅट कमी लागते. तर मग काळजी करू नका, वेट हेल्थो कंपनी घेऊन आली आहे तुमच्यासाठी विटामिन गोल्ड AD3 आणि वेटकॅल स्ट्रॉंग. तर मग आत्ताच तुमचे मिनरल मिक्सचर व कॅल्शियम बुक करा. तर चला तर सुरू करूया या पॉडकास्टला. तर काका नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला तुमचं आमच्या चॅनल वरती खूप जास्त स्वागत. येस. तर काका, सगळं जाणून घेण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचे शालेय जीवन कसं होतं, तुम्ही शाळेत कसे होता, तुमचा अगदी सुरुवातीपासूनचा प्रवास, म्हणजे तुम्ही लहान असतानाच तुम्हाला शेतीची आवड होती का, याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. आता असं बघायला गेलं, माझे वडीलच एक शेती शिक्षक होते आणि आई पण शेती फार्ममध्ये फार पुढं होत्यात. कारण माझा जन्म झाला त्याच टायमाला 62 साली आमच्या जवळ कडलकमध्ये द्राक्षे होते आणि द्राक्षे असल्यामुळे त्याच वर्षी द्राक्षाची सावली पडल्यासारखंच आमच्या कुटुंबावर आणि तिथून पुढं आमच्या फळबागेला घरामध्ये सुरुवात झाली. माझं 5वी पर्यंत शिक्षण जवळ कडलकलं झालं. तिथून पुढं क्रांतिसिंह नाना पाटील संस्था वाळवा, तालुका वाळवा, इथे माझे 12वी पर्यंत शिक्षण झाले आणि 12वी नंतर मी इंजिनिअरिंग कॉलेजला डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगला माझा नंबर लागला. त्याच्या अगोदर माझा एअरफोर्समध्ये नंबर लागला होता. क्या बात आहे. हो, परंतु काय असेल ते शेतीची सेवा होती, तिकडेही सिलेक्शन झाल्यानंतरही मी थांबलो आणि इंजिनिअरिंग कॉलेजकडे गेलो. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आमच्या मोठ्या बंधूंचा एक ॲक्सिडेंट झाला. त्याच्यानंतर मी शेतीचा निर्णय घेतला आणि शेतीमध्ये आलो. त्याच्या अगोदर आमच्याकडं द्राक्षाची बाग होतीच. पूर्वी माझ्या जन्माच्या टायमालाच द्राक्षाची बाग होती आणि या द्राक्षाच्या बागेतून प्रवास, आमचं गाव हे कॉम्रेड दत्ता देशमुखांचं एकदम ॲग्रिकल्चरमध्ये एकदम माहीर गाव आहे. इथं सर्व प्रकारच्या फळं, भाज्या, वेलवर्गीय सगळं पिकायचं आणि त्याच्यामध्ये जवळ कडलक हे प्राधान्यानं गाव महाराष्ट्रामध्ये एक पुढं आलेलं गाव येतं. बरोबर. आणि ह्या संगमनेर तालुका हा म्हटला का हा ॲग्रिकल्चरमध्ये फार पुढं होता. त्याचं गाव आमचं फार पुढं, सगळं आदर्श आमच्या गावाचे घ्यायचे. आणि वडील एक शेती शिक्षक होते, त्याच्यामुळं आईला आणि वडिलांना आणि त्याच्याबरोबर आमच्या तिघाही भावांना याचा चांगला वारसा होता. काका, आता जसं तुम्ही बोलले, म्हणजे एक प्रश्न माझ्या मनामध्ये आला की शालेय जीवन तुमचं खूप छान झालं, परंतु तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेलं होतं आणि काही कारणास्तव समजा त्यावेळेस ते एक अपघात झाला आणि तुमचे जे बंधू होते ते त्या ठिकाणी ते या जगामध्ये नाही राहिले मग त्यावेळेस तुम्ही असा निर्णय घेतला की शेती करायचा. पण मग मला हेच जाणून खूप हेवा वाटतोय की म्हणजे हेच मला खूप जाणून असं आश्चर्यचकित केल्यासारखं वाटतंय की तुम्ही ऑलरेडी इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये होता, ऍग्रिकल्चर, एअरफोर्स मध्ये तुमचा नंबर लागलेला होता त्या काळामध्ये. म्हणजे तुमची जी बौद्धिक क्षमता होती ती एका अशा लेवलची होती की कदाचित तुम्ही एक IAS, IPS किंवा क्लास 1 ची पोस्ट मिळू शकत होता. मग ज्या वेळेस तुम्ही आज अशी शेती करताय, तर हा थोडासा प्रश्न वेगळा आहे सर, पण समजून घ्या. तर काका, आज तुम्हाला असं फील नाही होत का की नाही यार, मी कदाचित IAS झालो असतो तर माझी जिंदगी खूप छान होती आणि आज मी शेतकरी म्हणून आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला कधी असं फील होतं का की नाही, मी काहीतरी चुकीचा डिसिजन घेतला होता किंवा योग्य डिसिजन घेतला होता, असं कधी स्वतःच्या मनाला वाटतं का? नाही, 100% परफेक्ट याच्यामध्ये नाही. कारण व्हिजन आणि मिशन माझं ठरलेलं होतं. मी ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रामध्ये माझं एक ध्रुव बाळासारखं त्या ताऱ्यावर त्याचं अस्तित्व झालं, तसं माझं अस्तित्व मी ठरवलेलं होतं. ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात मी भारताची मान उंचवेल किंवा आपल्या देशामध्ये ज्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी भरून काढण्याचं काम करायचं हे माझं ठरलेलं होतं. आणि त्या पद्धतीनं एक ॲग्रिकल्चर इंडस्ट्री
आपण ओपन करायची, उभी करायची. म्हणून माझ्याकडं जे कामगार होते, जे महिला कामगार, हे कामगार, यांना घरच्यासारखी वागणूक देऊन त्यांना आपलेसं केलं आणि हे व्हिजन मिशन माझं पूर्णत्वाकडे हळूहळू मार्गस्थ झालं. ओके. तर काका आता पुढचा एक प्रश्न असा येतो की म्हणजे भरपूर जण मलाही विचारतात, ज्यावेळेस मी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये सेशन घेतो, की आम्ही आमच्या पॅरेंट्सचा बिझनेस करावा की आम्ही स्वतःचं ज्याच्यात शिक्षण घेतलं त्याच्यात बिझनेस करावा. मग असा ज्यावेळेस प्रश्न विचारतात त्यावेळेस माझं त्यांना उत्तर असतं की तुमच्या आई वडिलांनी जो धंदा केलाय त्या धंद्यामधले त्यांना बारकावे माहीत असतात. मग त्या बारकाव्यांवरती जर तुम्ही अजून अभ्यास केला आणि जर त्या व्यवसायामध्ये तुम्ही उतरलात तर तुम्हाला कधी अडचण येत नाही. तर जसं तुमच्याही बोलण्यातून हे जाणवलं की तुमचेही वडील आधी द्राक्षाचा बाग वगैरे करत होते, तर आज तुम्ही ही जी जैविक पद्धतीने, सेंद्रिय पद्धतीने जी शेती करताय, ज्या शेतीमध्ये समजा आज तुम्ही वेगवेगळे फळ उत्पादन घेतात, जसं की तुम्ही पपईमध्ये आहात, पेरूमध्ये आहात, तुम्ही आज 2 प्रकारच्या द्राक्षांमध्ये आहेत, तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही फायदा झाला का, की जे तुमचे वडीलही ती शेती करायचे त्याचा तुम्हाला काय फायदा झाला? आता वडील ज्या वेळेला शेती करत होते त्यावेळेलाही त्यांचं असं टार्गेट ठरलेलं असायचं. कारण जो भायखळा मार्केटला माल जायचा, दादर मार्केटला माल जायचा, त्यावेळेला सुद्धा हा गावातला माल एक सेंद्रिय माल, एक जैविक माल म्हणून हा तिथं जात होता. कारण आमच्या घरची एक अशी संस्कृती होती की आमच्याकडं 11 ते 15 गाया, खिलारी अशा उभार शिंगाच्या गाया होत्या. आणि त्या गाईचं शेणखत हे कंटिन्यू व्हर्मी कंपोस्ट करून किंवा जैविक अशी त्याची एक हे तयार करून, स्लरी तयार करून आम्ही ती घालत होती. कारण वडील सुद्धा त्या याच्यामध्ये रांजण असायचे, त्या रांजणामध्ये गोमूत्र, शेण अलग अलग करून त्याची स्लरी करायची आणि स्लरीमध्ये वेगवेगळे काही ना काही दही टाकायचे, ताक टाकायचे आणि ते बागेला द्यायची. तीच काय कदाचित म्हणजे माझ्यावर, आमच्या बंधूंवर, आमच्या मुलांवर हे सगळ्यांवर तेच संस्कार झाले. आणि त्यानुसार ही जैविक शेती, सेंद्रिय शेती म्हणजे काय, ऑर्गॅनिक शेती म्हणजे काय, जैविक शेती म्हणजे काय, ही गोष्ट मला ती संकल्पना समजली. आणि तिथून पुढं ह्या भारताच्या सनातन धर्मामध्ये, या संस्कृतीमध्ये विठ्ठल, रुक्मिणी, तुकाराम महाराज हे जे साधू संत होऊन गेले, याच्यामध्ये याचं इन्व्हॉल्वेशन केलं. ओके. याचं इनोव्हेशन असं केलं की आपण हे जैविक आहे, म्हणजे मी जो आहे, मी एक जीवाणूपासून, विषाणूपासून मी बनलेला आहे, तुम्ही विषाणूपासून, हे ब्रह्मांड हे विषाणूपासून बनलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेला आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे ऍक्टिव्हेशन होत असतात. विषाणू, हजारो विषाणू नवीन तयार होतात, हजारो विषाणू किल होत असतात, म्हणजे सारखं हे कंटिन्यू चालू असतं. पण हेच असंच विषाणूचं जाळं ह्या वृक्षांमध्ये आहे का, झाडांमध्ये आहे का, किंवा छोट्या छोट्या विलीमध्ये आहे का, ह्या गवत किंवा मठ, मूग, कुळीत, उडीद, गहू, हरभरा, मका, सोयाबीन याच्या आहे का, मी याच्यात शोधण्याचा प्रयत्न केला आणि याच्यात ते मला सापडलं. आणि याच्यातूनच ह्या स्लऱ्या किंवा हे जैविक, त्यातून मोड आलेले धान्य वगैरे याचा एक जीवश जीवनम हा असा वापर शेतीत करून घेतला. म्हणजे तुम्ही स्वतः रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलेले आहे? येस. मग स्वतः R&D केली? हो. म्हणजे शेतकरी मित्रांनो आणि जे कोणी हे बघताय, तुम्ही समजून घ्या, जर तुम्ही सुशिक्षित असाल, जर शिक्षक म्हणजे तुम्ही जर शिक्षण घेतलेलं असेल आणि जरी शिक्षण घेतलेलं नसेल, परंतु जर तुमच्यामध्ये ती जर जिज्ञासा असेल ना, तर तुम्ही R&D करून सुद्धा एक योग्य प्रकारे शेती करू शकता. याचं बेस्ट एक्झाम्पल आज देशमुख काकांकडून आपल्याला बघायला भेटतंय. काका, आता काही गोष्टी आमच्यासारख्या लोकांना आता खरंच आमच्यासाठी खूप नवीन आहेत. जसं की तुम्ही ते जैविक आणि म्हणजे सेंद्रिय किंवा बॅक्टेरिया हे जे नावं घेतले, त्याचा आणि हिंदू सनातनचा एक शब्द घेतला, तर माझा हा तुम्हाला डायरेक्टली परखड प्रश्न आहे की हे काही असं अंधश्रद्धेसारखं तर नाही ना? नाही, हे अंधश्रद्धा वगैरे काहीच नाही. आता माझं जीवनशैलीच अशी आहे का पहाटे उठल्यानंतर पहिल्यांदा आपण बाथरूममधून आल्यानंतर मी त्याच्यानंतर प्राणायाम, योगा, मेडिटेशन करतो. आणि ह्या प्राणायाम, योगा, मेडिटेशनमध्ये एवढी काही पॉवर म्हणजे मिळून जाते की मी माझे जे थिंकिंग आहे, जे विचार येतात ते कदाचित हे म्हणजे ही जी माझी बाग आहे, द्राक्षाची बाग आहे, डाळिंबाची बाग आहे, पेरूची बाग आहे, पोपईची बाग आहे किंवा सीताफळाची बाग आहे, ह्या बागातले झाडच माझ्याशी बोलतात का दादा, मला याची गरज आहे. म्हणजे अशी युनिव्हर्सल पॉवर ती ऑटोमॅटिकली ती मला याची गरज आहे, ती माझ्याशी बोलतात आणि तुम्ही मला हे द्यावं. आणि हे सगळं जीवाणू, बॅक्टेरियाच्या रूपानं मी त्यांना देतो. नाही मित्रांनो, बोलायला खरंच हरकत नाही. म्हणजे
आपल्यालाही आठवतं 7वी आणि 8वीला असताना आपल्याला पुस्तकामध्ये एक धडा होता विज्ञानामध्ये, सामान्य विज्ञानमध्ये, आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की झाडांमध्ये सुद्धा जीव असतो, त्यांना सुद्धा त्रास होतो. आणि हे कोणी सिद्ध केलंय तर एका इंडियन सायंटिस्ट ज्यांचं नाव आहे JC बोस, म्हणजे जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केलेलं आहे. थोडक्यात आज मला त्याची प्रचिती त्या पुस्तकात वाचल्यानंतर जेवढी कळाली नव्हती तेवढी आज प्रचिती काकांशी बोलल्यानंतर येते. तर काका, जसं आता तुम्ही म्हणता यांचा जीव वगैरे असतो, ओके, आता जर मी यांना जर फाडलं तर यांच्यातून सुद्धा एक, आपल्याकडे जसं रक्त येतं तसं यांच्यातून एक लिक्विड येतं, बरोबर? मग त्यांचं ते कदाचित रक्त असेल. असंही म्हटलं जातं की हे त्यांचं स्वतःचं अन्न फोटोसिंथेसिस प्रक्रियेद्वारे बनवतात. मी तेही मान्य करतो. मग आता आपण एका अशा मुद्द्यावरती पोहोचलोय की जो खरंच एक वादाचा मुद्दा आहे, तो तुम्ही एकदा समजून घ्या. ज्या पद्धतीने व्यक्तीचं भविष्य सांगितलं जातं किंवा म्हटलं जातं की याच्या भविष्यामध्ये असं होतं, तुझा पूर्वजन्म असा होता, भरपूर जणांचा या गोष्टीवरती विश्वास नाही. परंतु तुम्ही जो हिंदू सनातन शब्द घेतलाय आणि ज्या पद्धतीने आपण ह्या वेळी चाललोय, म्हणून मी तुम्हाला विचारतोय, मग जर एवढं आहे तर झाडांच्या बाबतीत असं असतं की नाही? हो, 100% असतं. जसं आपण आपल्या लग्नाच्या टायमाला कुंडली बघतो आणि कुंडली Interesting. हो, कुंडली प्रमाणे आपण ते ग्रह वगैरे बघतो, रक्तगट जुळतो का त्याचे, म्हणजे सगळं टोटल कुंडली बघतो, तिचे किती गुण जुळतात या पद्धतीने बघतो. त्याचप्रमाणे झाडाची ही कुंडली असते. सूर्य म्हणजे सूर्य चंद्र हे दोन्ही जे आपले ग्रह आहे, त्याचबरोबर बुध शुक्र शनी सोम मंगळ हे जे आपले जे ग्रह आहे, ह्या ग्रहांचा प्रभाव जसा आपल्यावर पडतो, आपण एखादी शांती एखाद्या मंदिरात, शिव मंदिरापाशी जाऊन आपण शांती करतो. शिव मंदिर म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, म्हणजे तिथं मॅग्नेटिक फोर्स एक पृथ्वीचा तयार झालेला असतो. जसं आपण बोट असं याच्यात दाबतो, ॲक्युपंक्चर करतो, तसा तो पृथ्वीचा ॲक्युपंक्चर तो भाग असतो. आणि म्हणून तिथं आपण जे मंत्र उपचार करतो, आपण मंत्रातून तिथं जी शांती करतो, तिथून पुढे आपलं लाईफ बदलतं, तिथून पुढे आपला जोडीदार बदलतो, म्हणजे तिथून पुढे आपल्या जोडीदारामध्ये बदल होतो, आपल्यात बदल होतो आणि आपलं जीवनही करतो. ह्याचप्रमाणे ह्या वृक्षांचं आहे, ह्याचप्रमाणे ह्या भूमातेचं आहे. आणि अशाच प्रकारे आपण जे जीवन देतो किंवा आपण ज्या बॅक्टेरिया देतो, आपण जी स्लरी देतो, त्याच्यातून जे आपण जीव त्या ठिकाणी देतो, जीव सजीवनम, तेच तिथं ते असं कार्य करतात का ते हा जो सोम मंगळ बुध गुर शुक्र शनी नेपच्यून प्लेटो ह्या ग्रहांचा जो इथं प्रकाश पडतो, याचा जो भार पडतो, आणि त्या भाराशी कनेक्टन कोण होतं? हा जीवाणू होतो, हा विषाणू होतो, ही बॅक्टेरिया होती. आणि ह्या दोन्हींचा जो संगम होतो, या संगमामध्ये त्या झाडाला जे काही व्हिटॅमिन्स प्रोटीन्स किंवा इतर काही मिनरल्स वगैरे जे लागतात, ते ह्या दोन्हींच्या संयोगातून तयार होतात. तर संयोग कुणाचा? तर ह्या बुध गुरु शुक्र शनी, हा सूर्य आणि चंद्र आणि इतर असणारे तारे यांचा त्याच्यावर हे होतो. आणि नवीन एक बॅक्टेरिया बुरशी तयार होती, ती पॉझिटिव्ह असती, ती इतकी पॉझिटिव्ह असती की त्या झाडांना जे फळ तयार केलंय, जे फळ निर्माण केलंय, तो खाणारा आणि त्याच्यापासून जन्मणारा भगवान श्रीकृष्ण जन्मणार. क्या बात आहे. खरंच म्हणजे अतिशय छान. असं एक्सप्लेनेशन मी कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं. मित्रांनो, मी पण एक एज्युकेटेड आहे, पण ज्या पद्धतीने काका सांगताय ना, खरंच विश्वास बसतोय. कारण तुम्ही याला एक पंचांगाचा आधारे घ्या, या ग्रहांच्या आधारे घ्या, किंवा एक वैज्ञानिक दृष्टिकोनाने जरी याचा विचार केला तरी पण हे खरंच खूप म्हणजे भयंकर आहे. पण काका, अजून एक माझ्या मनामध्ये प्रश्न आलाय. जसं आपण म्हणतो पौर्णिमा नामावश्या, भरपूर जण मानतात त्या गोष्टी, तर या पौर्णिमेचा नामावश्याच्या झाडं लावण्यावरती किंवा त्यांच्या वाढीवरती काही परिणाम होतो का? किंवा असे काही दिवस असतात का ज्या दिवसाला जर आपण ह्या गोष्टी केल्या, म्हणजे आज मला समजा हे वृक्ष लावायचंय, जून महिन्यामध्ये लावायचंय किंवा म्हणजे पावसाच्या आधी लावायचंय, काहीतरी मला तसं करायचंय, मी काहीतरी दिवस निवडलाय, मग नाही बाबा सोमवार नको, नाही पौर्णिमा नको, नाही ही नको हा दिवस नको, असं खरंच काही असतं का? पौर्णिमा अमावस्या एखादा चांगला दिवस, आता जर समजा आपल्याला एखाद्याची समजा आपण एखादं नवीन वस्तू घेताना गुढीपाडवा निवडतो, एखाद्या नवीन गोष्टीचं उद्घाटन करताना आपण दसरा निवडतो, तसं या वृक्षांच्या बाबतीत काय आहे का? हो. आपल्यापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह वृक्ष असतात आणि हे वृक्षांमध्ये सगळ्यात जास्त जाणवतं. आता तुम्हाला सांगतो, आमुषा आले त्याच दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी
त्या दिवशी आमचा फवारा होतो. कारण त्यावेळेला हे जे आळी असती याच्या कोशातून ती कोश पिकतो आणि त्याच्यातून ती बाहेर पडते. म्हणजे जे घातक बॅक्टेरिया बुरशा जे असतात किंवा घातक ज्या आळ्या असतात किंवा थ्रिप्स, माइट्स, मवा, कुळी हे जे असतात यांचा जन्मच अमावस्येच्या टायमाला होतो. म्हणजे यांची ही जी पिढीची उत्पत्ती जी आहे किंवा पिढीचं ज्या हे होतात उत्पत्तीच्या ज्या हे होतात त्याची मल्टिप्लिकेशन जे होतं, मल्टिप्लाय जे होतात ते ह्या 2च दिवसात किंवा त्या 24 तासात होत असतात. बरोबर. त्याच्यावर अमावस्याच्या दिवशी आम्ही स्प्रे घेतो, म्हणजे घेतो, सर्व शेतकरी स्प्रे घेत असतात. क्या बात आहे. हो हो. पौर्णिमेच्या टायमाला असंच असतं ते, कारण ह्या टायमाला आपली आई आपल्या बरोबर नसते. म्हणजे चंद्र ही आपली आई आहे, तिचं Okay. बोट धरून चालायचं असतं आणि तिचं बोट धरून आपणच चालत नाही. या सगळ्या जंगलातल्या वृक्षवेली टोटल असणाऱ्या म्हणजे आपल्या ज्या स्पेसमध्ये ब्रह्मांडामध्ये जे आहे ते त्याच्याबरोबर ते चालत असतात. ते स्वतःची तयारी करून घेतात की बुवा उद्या पौर्णिमा आहे आणि ह्या पौर्णिमेचा आपल्या अटॅक होणार आहे आणि आपल्यावर अटॅक होणार आहे म्हणून आपल्याला कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे किंवा आपण स्वतःची इम्युनिटी पॉवर वाढवली पाहिजे असं वृक्षांना सुद्धा माहीत असतं. ते आपल्याला माहीत नसतं, ते प्राण्यांना माहीत असतं. म्हणजे वाघ असेल, सिंह असेल, हरिण असेल, गाय असेल, यांना सुद्धा तेच असतं. गायीमध्ये सुद्धा हेच घडतं की जो गोचड्या किंवा उवा लिखा किंवा इतर सुळे जे येतात ते आमिष पौर्णिमेच्या टायमाला त्याचं बरोबर मल्टिप्लाय होत राईट असतं. राईट. म्हणजे असं एक एकंदर याचं उदाहरण आहे. दुसरा सर प्रश्न तुम्ही विचारला की वृक्ष लागवड केव्हा केली पाहिजे. आता गुरुपुष्य अमृत योग हा आपला दर महिन्यातून येत असतो. गुरुपुष्य दर महिन्यात येतो तो. हा गुरुपुष्य अमृत योग असतो. आपण त्यावेळेला हे सोनाराचं ऍड पडते बघा किंवा सोनार म्हणतो की तुम्ही गुरुपुष्य अमृतचं सोनं घ्या. हा, इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करा, नाही सोनं घ्या आणि गळ्यात घाला. म्हणजे ते खास गळ्यात घालण्यासाठी तो एक असा धातू आहे का इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्याच्यामध्ये जास्त असतो चांदी आणि सोन्यामध्ये. म्हणजे स्त्रीला टोटल सोन्यानं आणि चांदीनं मडवलेलं आहे बघा. किंवा आपले बी गळ्यामध्ये किंवा बोटामध्ये अंगठ्या असतात किंवा पूर्वी कडे राहत होते राजे लोकांच्या याच्यामध्ये, तर तो पॉवर आहे, त्याची एनर्जी भेटत असते ती. ओके. हो, म्हणजे ह्या निसर्गाबरोबर या घातक काही बॅक्टेरियांबरोबर हे लढाईसाठी आणि आपल्यामध्ये अति इम्युनिटी पॉवर वाढते. म्हणजे आपण एक कुठल्याही गोष्टीला लढवय्या होतो आपण. क्या बात. हो हो, असं असतं. गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी जे तुम्ही वृक्ष लावता तो योग एक असा असतो की एखादं सुदृढ बालक जसं जन्माला येतं तसं आपण ते जर झाड लावलं, ते झाडाचा टोटल म्हणजे ते झाड जर 6 म्हणजे एखादं वांग्याचं झाड लावलं 6 महिन्याचं त्याचं आयुष्य असेल, ते तुम्हाला 9-10 महिने फळं देतं. ओके. हा, आणि त्याची फ्लावरिंग अवस्था असेल, त्याची टोटल लाईफ सायकल असेल किंवा इतर अमावस्या पौर्णिमेचा किंवा इतर याचा रोगाचा प्रादुर्भाव त्याला शक्यतो कमी असतो. ओके. म्हणून आपण काय करायचं असतं की गुरुपुष्य अमृत योग किंवा ठराविक योगाच्या दिवशी हे याचं म्हणजे हे वृक्ष लागवड ही करायची असते. म्हणजे कुठलाही बी लागवड ही तुम्ही करायची पंचांगणात पाहून करायची असते आणि ही केलेली तुम्हाला लगेच फायद्याला. तुम्ही फक्त एवढे टेस्ट घ्या की त्या दिवशी लागवड केलेले झाडं त्याच्यानंतर 10 दिवसांना दुसऱ्या एखाद्या रो लाईनिंग मध्ये दुसरे झाडं लावा, तुम्हाला दोन्हींमध्ये हा बदल जाणवेल. आता आपण सन्मान करणार आहोत उदय मिठारी यांचा. एरोनिका ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि CEO ते आहेत. उदय मिठारी एरोनिका ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक. शेती उद्योगात ड्रोन्सचा चांगला वापर व्हावा यासाठी कार्यरत असलेली कंपनी. शेती, जमीन मोजणी, रस्त्यांचं नियोजन, रस्ता बांधणी यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, ग्रामविकास, पूल बांधणी आणि इमारत उभारणी अशा विविध उद्योगात सेवारत असलेली कंपनी. उदय मिठारी यांच्याकडे 30 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव आहे. कंपनीचा व्याप दिवसागणिक विस्तारत चाललाय. आता एरोनिका ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी लवकरच पुण्यात ड्रोन निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. शेतकऱ्यांना परवडेल अशा किमतीत ड्रोन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा उद्देश आहे. त्यांच्या या कामासाठीच हा सन्मान. तर काका, आता ज्या पद्धतीने आपण या सर्व गोष्टी बोललो, तर
एक तुम्ही गोष्ट बोलले काहीतरी स्लरी, आता हे शब्द खरंच माझ्यासाठी नवीन आहेत. किंवा तुम्ही बोलले की बॅक्टेरिया तयार करायचा. मला एवढंच माहिती दुधामध्ये लिंबू पिळलं तर तिथं बॅक्टेरिया तयार होतो आणि दही तयार होतं. मग नेमकं ह्या झाडांसाठी तुम्ही कशा पद्धतीने बॅक्टेरिया तयार करतात? म्हणजे मी तुम्हाला फोर्स नाही करत, काही तुमचे पर्सनल फॉर्म्युले असतील, पण जो इथं शेतकरी वर्ग आहे कदाचित त्या बिचाऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, म्हणून तुम्ही एखादा फॉर्म्युला काही गोष्टी सांगू शकतात का? नाही, मी सिक्रेट काहीच ठेवत नाही. कारण सिक्रेट कोणासाठी ठेवायचं? तुम्हाला द्यायचं नाही तर सिक्रेट कोणासाठी? बरोबर आहे, अजिबात नाही म्हणे. आता साधी एक सोयाबीन आहे. सोयाबीन अंड्यामध्ये 40-47% प्रोटीन्स असतात. क्या बात हे आहे. प्रोटीन्स असणं म्हणजे ती हाय लेवल एकदम प्रोटीन्स असणं म्हणजे आपल्या माणसा म्हणजे एखाद्या मुलामध्ये प्रोटीनचं प्रमाण जर ब्रेनमध्ये जास्त असेल तो सायंटिस्ट असतो, आणि ज्यावेळेला सायंटिस्ट म्हणून चेक करायचं त्याला प्रोटीन सापडतात, एवढं हाय असतं. मग हे जे प्रोटीन्स आहे, आता अंड्यामध्ये एवढे मोठे प्रोटीन्स आहे, मग ते हे नॉनव्हेज आहे. मग आपण काय करायचं आहे तर सोयाबीन ही अशी एक आपल्या का वनस्पती आलेली आहे की ह्या वनस्पती 51-52% प्रोटीन्स असतात. क्या बात. मग हे प्रोटीन्स आपण काय करायचे, मी जसं तुम्हाला मगाशी म्हणलं गुरुपुष्य अमृत योग किंवा पंचांगणामध्ये पाहून आपण असं करायचंय का ही सोयाबीन एका बारदानामध्ये किंवा एका कॉटनच्या फडक्यामध्ये आपण घ्यायची. 1 किलो 2 किलो अर्धा किलो काय जी घ्यायची ती आपण घ्यायची आणि तिला पाणी लावायचं, भिजवायची. ती भिजवायची आणि आपण आपल्याच जमिनीमध्ये असा खड्डा घ्यायचा आणि ती त्या खड्ड्यामध्ये ठेवायची. वरून थोडं पाणी शिंपडायचं. म्हणजे पाणी शिंपडायचं म्हणजे आपण आज पृथ्वीवर एक नवीन जीव जन्माला घालतोय. त्या सोयाबीनमध्ये सगळं काय असतं, सगळं तेल असतं, ऑइल असतं. त्या ऑइलचं रूपांतर दुधात होतं, मातृत्वात होतं. जसं आपली आई आपल्याला दूध पाजून लहानचं मोठं करते आणि आपण फार गुटगुटीत असतो तेवढ्या दिवसापुरतं, तसं ते मातृत्वात त्या ऑइलचं रूपांतर, त्या प्रोटीनचं रूपांतर दुधात तयार होतं. आणि त्याला समजा टायमिंगनुसार थंडीमध्ये थोडा जास्त टाईम लागतो, उन्हाळ्यात लवकर त्याला मोड येतात, किंवा पानकळ्यामध्ये बी मध्यम समजा एक 26, 27, 28 तासात त्याला मोड येतात. त्याला छोटासा अंकुर आला का तो एक जीव पृथ्वीवर नवीन जन्माला आला, तो जीव असतो. मग तो जीव काय करायचा, तो तसंच ते सोयाबीन घ्यायची आणि आपण क्रश करायची. एक आपला गुरुमंत्र घ्यायचा कुठला तरी, ओम नमः शिवाय घ्या, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा, असा गुरुमंत्र तुम्ही मोबाईलवर लावू शकता, कशावर तरी लावू शकता किंवा तुम्ही म्हणू शकता. अशा अवस्थेत तो मोड आलेले सोयाबीन आपण क्रश करायची. ती मिक्सरमध्ये म्हणा किंवा तुमच्या एखाद्या गिरणीमध्ये किंवा पाट्यावर घ्या, ती अशी बारीक करायची. ती तशीच घ्यायची आणि आपल्या समजा पाठीवरच्या पंपाद्वारे किंवा STPद्वारे तुमचं काय जे साधन असेल, तुम्हाला ड्रीपमधून द्यायचे किंवा दंडाना म्हणजे पाट पाण्यानं द्यायचं, तर ते हळूहळू आपण त्याच्यात सोडायचं. तर त्याचा जीव तो जोपर्यंत शिल्लक आजच्या ठिकाणी असतो की ही मुळी या मुळीच्या सान्निध्यात गेल्यानंतर ती मुळी ताबडतोब त्याला उचलते. जीवस्य जीवनम, ती मुळी त्याला उचलती आणि ताबडतोब वर झाडामध्ये पाठवते. त्या झाडामध्ये पाठवल्यानंतर त्या झाडाच्या मृत पेशी असतील, म्हणजे आपण घेतलं तरी चालतं, आपल्या मृत पेशी असतील एखाद्या त्याच्या आपलं जसं हृदय आहे, यकृत आहे, जठर आहे किंवा किडनी आहे वगैरे, याच्यामध्ये आपलं कुठं एखादा डॅमेज होईल असेल, तो जीव त्या ठिकाणी जातो, ती जागा तो घेतो आणि तिथलं मृत अवयव तो मलाशय मूत्राशयाकडे पाठवतो. असं झाडामध्ये पण घडतं, जसं आपल्यामध्ये घडतं तसं झाडामध्ये पण घडतं. म्हणून मी सनातन धर्माचं म्हटलेलं आहे, सायन्स हे अध्यात्म नाही, अध्यात्मातून सायन्स तयार झालेलं आहे. आजची जगात टेक्नॉलॉजी जी तयार झाली आहे, ही आयडियलिझम रिअलिझम जी तयार झालेली आहे, ही अध्यात्मातून झालेली आहे. आणि ती हिंदू आपले जे ग्रंथ आहे, आपले वेद आहे, ह्या वेदापासून तयार झालेली आहे. आणि ह्या पद्धतीनंच या पृथ्वीवर सगळं घडत असतं. ओके, इंटरेस्टिंग. आणि काका म्हणजे मला एक गोष्ट आठवली, आता रिसेंटली मी स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये गेलो होतो आणि तिथे मी एक गोष्ट बघितली की तिथे प्रवचन चालू होतं. त्या प्रवचनामध्ये असं सांगितलं की घरामध्ये जर तुमची वाईफ असेल किंवा तुमची आई असेल, ती जर स्वयंपाक करत असेल तर तुम्ही काय करा की त्यावेळेस तुम्ही ज्या भगवंताला मानता त्यांचा मंत्रोच्चार लावा. म्हणजे तुम्ही ते बनवतात ना, त्याच्यामध्ये ती भावना उतरली जाते. खूप जणांनी या गोष्टीला नाव
ठेवलं, मी कमेंटही खूप जणांचे निगेटिव्ह बघितले आणि आय डोंट केअर. आजच्या व्हिडिओवर जर लोकांनी निगेटिव्ह कमेंट केलं ना, तर जे निगेटिव्ह कमेंट करणार त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाहीच आहे. ज्यांना काहीतरी खरंच काहीतरी बदल घडून आणायचं त्यांच्यासाठी. कारण हे बघा, आज आपल्यासोबत असे व्यक्ती आहेत ना जे साधे सुधे नाही, ज्यांचा जवळपास 50-60 एकरच्या वरती आज त्यांनी बाग तयार केला आणि शून्यातून गोष्टी तयार केलेल्या आहेत. नॉट अ जोक. म्हणजे काका बरं झालं, म्हणजे तो आता हा मुद्दा आलाय म्हणून बोलतो. काका, मला तुम्ही माझ्या वडिलांचे चांगले मित्र आहात. मला त्यांच्याकडून एक गोष्ट कळालेली की तुम्ही 2000 साली तुमचं काय करिअर होतं आणि आज 2024 मध्ये आपण बसलोय. या 24 वर्षामध्ये तुम्ही किती कष्ट केलेत आणि कोणत्या लेवलला पोहोचलेत, ही स्टोरी मला त्यांच्याकडून कळाली. पण मला तर ही तुमच्याकडून, माझ्या या सगळ्या जो मित्रवर्ग आहे जो ह्या व्हिडिओला बघतोय त्यांना ते दाखवायची. म्हणजे मला तुम्ही त्याबद्दल सांगा की 2000 मध्ये कशी सिच्युएशन होती. तुम्ही वेस्ट सारखं गाव आहे, म्हणजे जे की एक कोपरगाव तालुक्यातलं असं गाव आहे का जिथं अक्षरशः म्हणजे त्या कोपरगाव तालुक्यामध्ये काही भागामध्ये पाणीच नाही. त्या भागामध्ये जिथं पाणी नाही, जिथं पडित आहे, म्हणजे आम्ही तिथले व्हिडिओ शूट पण केला, आम्ही दाखवू या व्हिडिओमध्ये. त्या भागामध्ये तुम्ही एवढी मोठी रिस्क घेऊन भरपूर 3 ते 4 प्रकारचे तुम्ही तिथं फलोत्पादन करताय. काकडी विमानतळाचा जिथं भाग, म्हणजे जिथं काही पाणी नव्हतं म्हणून तिथं अक्षरशः विमानतळ वगैरे आलं, तिथं तुम्ही शेती घेतली, तिथंही तुम्ही सक्सेसफुली शेती करताय. याच्या पाठीमागचं रहस्य काय आणि याची सुरुवात तुम्ही कशी केली भाऊ? याच्या पाठीमागचं रहस्य असं आहे की मी स्वतः गुरु मानले बरेचसे. माझे MSc ॲग्री मधले फार मित्र आहे. आता माझं 12वी शिक्षण झालं असलं की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माझं 1च वर्ष गेलेलं होतं, परंतु मी गुरु फार मानले. म्हणजे सगळ्यात मध्ये जे कृषी विश्व बायोटेकचे अनिल देशमुख असतील किंवा आमचे युनियन बँकेचे जोशी साहेब असतील किंवा स्वतः बाळासाहेब नामदारांना मी सुद्धा गुरु मानले. हे त्यांना माहिती नाही, पण माझ्या मनातून आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी असताना त्यांची भाषणाची शैली आणि माननीय भाऊसाहेब संतोषजी थोरात यांची भाषणाची शैली, त्यांच्या मुलाबद्दल हीच माझ्यावर ही थोडी पकड झाली. क्रांतिशय नाना पाटलांची, त्यांची सुद्धा याच्यावर पकड झाली. आणि त्या दृष्टिकोनातून आपण अशा ब्रँचेस ओपन करायच्या. कधी एखादा इंडस्ट्रीयल ब्रँचेस करतो, पण असं ॲग्रिकल्चर ब्रँचेस ओपन करायच्या. आणि टोटल घरानं मला इतकी साथ दिली का मी म्हटलो तिथे ना, काका म्हणतील ती पूर्व दिशा, काका म्हणतील ती पूर्व दिशा. आणि ती पूर्व दिशा करता करता ह्या 4 ब्रँचेस झाला. म्हणजे वडगाव लांडगा असेल, जवळे कडलक असेल, कवठे कमळेश्वर असेल आणि वेस सोयगाव असेल. ही सगळी शेती ही जी आहे ही फळबागेखाली आणि जीवाणुयुक्त शेती केली ही टोटल. आता तुम्ही बोलताना कोणतरी म्हणजे तुम्ही म्हटले बा कोणी कॉमेंट्स करेल, मी सायंटिफिक आणि तुम्हाला तुमच्यावर प्रक्रिया करून दाखवील. इतक्यापर्यंत मी चॅलेंज देतो. तुमच्या स्वतःवर प्रक्रिया करून दाखवेल. तुमचं फक्त 5 मिनिटं तुमचं लाईफ सांगायचं, मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगतो. कारण याच्यामध्ये असं आहे की हे जे माझ्या जे ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्स तयार झाले, जे ॲक्टिवेट होतात, ते ॲक्टिवेट असे होतात का त्याला काय लागतंय किंवा त्याच्या काय कमतरता आहे, ही कमतरता ओळखण्याची जी ताकद, जी शक्ती आहे, ती शक्ती ह्या वनस्पतीपासून भेटली, या युनिव्हर्सल पॉवरपासून भेटली. त्याच्यामुळं हा प्रश्नच उद्भवत नाही का याच्यामध्ये काही काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे असं काही नवीन काही असं अजिबात नाही. हे तो शब्द सुद्धा मला आठवत नाही आणि त्याच्यावर मी कधी विचार करत नाही. मी ज्या ठिकाणी जाऊन बसतो त्या ठिकाणी लगेच पॉझिटिव्ह चर्चा होती, लगेच फळबागेची चर्चा होती. म्हणजे कुठेही बी एखाद्या कार्यक्रमात बसलो ना, काका काय चाललंय, काय काय बाग आहे, काय काय प्रक्रिया चालू आहे, काय नाही, मी मोकळ्या मनानं सांगतो. कुठलंही पॅकेज मी किंवा कुठलंही शेड्यूल मी अजिबात बाजूला ठेवत नाही. कारण मला इतका मोठा अनुभव आलेला आहे का एखादं शेड्यूल ओपन झालं का 24 तासात 4 शेड्यूल माझ्या मेमरीमध्ये सेव्ह होतात. हे इतकं महत्त्वाचं आहे का मी ताबडतोब ते ओपन करतो आणि दुसऱ्याला सांगतो. हे चुकीचं आहे अजिबात. तुम्ही कुठल्या पुस्तकात किंवा कोणाचं ऐकत असाल का आपलं शेड्यूल, आपलं जो साचा आहे किंवा जो आपला ग्राफ आहे हा कुणाला सांगू नये. 100% तो सांगितलाच पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवंतांना प्रपंच आणि तुमचं जीवन ह्याच गोष्टीवरच्या त्यांनी टोटल भगवद्गीता आहे. ज्या व्यक्तीनं भगवद्गीता पूर्णपणे अनुभवली त्या व्यक्तीला लाईफमध्ये केव्हाच अडचण येत नाही. आणि दुसऱ्या जीवामध्ये तो ज्या वेळेला जन्म घेईल तो सुद्धा असा सनातनमध्ये जन्माला येतो. क्या बात आहे, इंटरेस्टिंग, खूप छान. काका म्हणजे
मला फर्स्ट टाइम असं कधीतरी पॉडकास्ट घेताना झालंय की मला प्रश्न सुचत नाही, फक्त तुमचं बोलणं ऐकावं वाटतंय. म्हणजे फर्स्ट टाइम झालंय, अक्षरशः मी अबोल झालोय. काका आता अशी एक गोष्ट आहे, तुम्ही आता जसं बोललं की तुम्ही पॅकेजेस वगैरे सगळ्या गोष्टी सांगतात, तुम्ही काही फीज वगैरे काही घेत नाहीत. तर मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचं आहे की जर हे जे शेतकरी वर्ग आता जे बघताय, जर त्यांच्या शेतीबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना तुम्ही गायडन्स करू शकतात का, जर त्यांनी काही तुम्हाला आन्सर किंवा क्वेश्चन वगैरे विचारले तर? काहीच अडचण नाही, सांगू शकतो मी, पण ह्याच माध्यमातून सांगाल. याच्यात असं आहे, तुम्ही रासायनिक शेती करता अवश्य करा, तुम्ही जैविक शेती करता अवश्य करा, शेणखत बाकीचं कंपोस्टिंग वगैरे भरपूर टाकता अवश्य करा, पण हे सगळं मल्टिप्लाय करायला बॅक्टेरिया लागतात, ध्यानात ठेवा. तर तुम्ही सुद्धा माझं ऐकू राहिले किंवा तुमच्या मनामध्ये हे जे प्रश्न उभे राहणारे, ही घडवणारी एक बॅक्टेरियल संचय हा तोच घडवत असतो. म्हणून हे मल्टिप्लिकेशन जे आहे, हे मल्टिप्लिकेशन 100% झालंच पाहिजे. तुम्ही कुठलीही शेती करा, कशाचीही शेती करा, तुम्ही पॉलिहाऊसमध्ये शेडनेटमध्ये करा, काय जिथं असेल ती करा, पण हे सगळं घडवणारी या पृथ्वीवर, या ब्रह्मांडात बॅक्टेरिया घडवते. आणि ही बॅक्टेरिया आपण त्या निसर्गाच्या गळ्यात हात घालून, त्याला आपल्या गळ्यात हात घालून आपण हे चालवायचं असतं, आणि हे त्या पद्धतीनं चालतंच, हे 100% प्रूफ आहे. ओके काका, आणखीन एक प्रश्न असा होता की 2000 साली तुमची फायनान्शियल कंडिशन कशी होती बुवा, ज्यावेळेस तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात त्यावेळेस? म्हणजे सगळं योग्य होतं की म्हणजे खूप हालाकीची परिस्थिती होती? आणि आता जी आपण सिच्युएशन बघतोय त्यामध्ये कसा जो बदल होत गेला हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता 2000 साली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला सगळ्यात मोठी म्हणजे घराची साथ होती. घर म्हणजे टोटल माझं जो कुटुंब आहे, सगळे माझे पुतणे, माझे मुलं, ह्या ज्या मुली आहे किंवा माझे आता बंधू आहे विलासराव देशमुख, यांची सगळ्यांची, आमच्या मोठ्या भाऊजाया, यांची सगळ्यांची साथ होती मला. आणि साथ होती, आणि माझं विजन मिशन त्या टायमाला क्लिअर झालं होतं. पण घरात आपल्या पैसा बिलकुल नव्हता, काहीच नव्हतं. आता ही ऍक्च्युली एवढं ओपन बोलायची नसतं, परंतु मला बोलायची सवय, ही 16,000 रुपये एकरानं घेतलेली जमीन होती मी. बापरे, 16,000 रुपये एकरानं घेतलेली जमीन होती. आता माझी सगळे असं आहे, कमी याच्यातच घेतलेली जमीन आहे सगळे, घेतलेली जमीन आहे. आणि त्याच्यात माझ्याकडे बघून आमच्या बँकेचे, युनियन बँकेचे जुज साहेब यांनी बघितलं का याच्यात काहीतरी गट्स आहे, आपण याला काहीतरी मदत केली पाहिजे. यांनी नॅशनल हॉर्टिकल्चर NHB म्हणून एक हे श्री ॲग्रोबायोटेक्सचे अनिल देशमुख यांनीही मला इन्व्हॉल्व करून घेतलं, आणि हे याचं प्रकरण, NHBचं प्रकरण तिने टाकून दिलं. NHBच्या प्रकरणामध्ये सगळ्या बाग उभ्या राहिल्या, सगळ्या जिकडं तिकडं, म्हणजे शेततळं उभं राहिलं. शेततळं 3 एकराचं शेततळ आहे माझ्याकडे 4.5 कोटी लिटरचं पाणी स्टॉकला असतं. क्या बात आहे. हो, आणि हे सगळं शून्यातून घडवलं. म्हणजे याच्यामध्ये का माझ्याकडे माझे पैसे होते असं काही नाही. म्हणजे बँकेनं सुद्धा असं ठरवलं का यांना लोन देऊन जमीन घ्यायला लावायची, आणि हे इतके पुढे जाणारे का बरेचसे शेतकरी यांच्या मागे उभे राहणारे, हे बँकेने ठरवलं, हे अनिल देशमुखांनी ठरवलं. माझा ग्रुप जो MSc ॲग्रीवाला होता, त्यांनी बी, आता ते कृषी अधिकारी आहेत ते, तर त्यांनी बी असं ठरवलं का काकांना आपल्याला पुढे न्यायचं. परंतु एवढे मोठे मेंटॉर भेटले, एवढे मोठे गुरु भेटले, आणि त्या गुरूंच्या सानिध्यानं मला इतकी मोठी पॉवर भेटली का सगळं कुटुंब, म्हणजे टोटल सगळी फॅमिली ही एक वटून मी आजपर्यंत, म्हणजे आमच्या घरामध्ये जवळजवळ 32 माणसांचं कुटुंब आहे, आणि 32 माणसांमध्ये प्रत्येकाचं जस्ट त्याची ड्युटी करतंय, कुठंही 1 मिनिट कोणी वाया घालत नाही. आणि इतका मोठा ग्रुप आहे आमचा, म्हणजे द्राक्षाचा, डाळिंबाचा आणि ह्याचा पपईचा फार मोठा ग्रुप आहे. आणि ग्रुपमध्ये एकमेकाला हे ज्याचे अनुभव आहे, ज्याचे औषधं, खतं, बियाणं, हे सगळे एकमेकाला शेअर होत असतं. ओके, त्याच्यामुळं मला पुढे यायला अजिबात टाइम लागला नाही. ओके, व्हेरी नाईस, परफेक्ट. काका, आता तुम्ही जसं बोलले की तुम्ही 16,000 रुपयाने अक्षरशः ही जमीन घेतली, मग तुम्ही हळूहळू डेव्हलपमेंट करत गेले, आणि त्यात तुम्ही एक बोलले की नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड. हो, येस. मला असं वाटतं की शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त गरज आहे ना आज ती शेतीच्या मार्गदर्शनाची, एका चांगल्या मेंटॉरची. तुम्ही आज प्राऊडली सांगतात की माझे असे मेंटॉर ठेवले कारण तुमच्यामध्ये तो ग्रॅटिट्यूड आहे. पण आज काय झालंय की लोकांमध्ये तो ग्रॅटिट्यूड नावाचा गोष्टच राहिलेली नाही. ते म्हणतात
आम्ही सगळ्यात भारी, आम्ही सगळ्यात हुशार, आम्हाला कोणाच्या नॉलेजची गरज नाही. पण ऍक्च्युअल मध्ये जर तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये पुढे जायचं असेल तर तुम्हाला गरज आहे ते कोणाला तरी तुम्हाला गुरु मानावं लागेल. हो येस. मग तुम्ही जर आज जर उदाहरण द्यायचं ठरलं की समजा नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड झालं किंवा ह्या सगळ्या गोष्टी झालं, याला शेतकरी मित्रांनो स्वतः देशमुख काका तुमचे गुरु आहेच आहेत, परंतु याच्याही व्यतिरिक्त ह्या शेतकऱ्यांना आता समजा ही व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभरातून बघितली जाणार आहे काका, तर मग या व्हिडिओ मध्ये समजा आता एखादा व्यक्ती नंदुरबारचा आहे, एखादा व्यक्ती धुळ्याचा आहे, एखादा व्यक्ती खूप बाहेरचा आहे, मग त्या व्यक्तींसाठी लवकरात लवकर संपर्क करण्यासाठी त्यांनी कुठून कोणाचं मार्गदर्शन घ्यावं या सगळ्या गोष्टींसाठी. समजा NHB बोर्ड झालं किंवा कोणत्या कोणत्या स्कीम असतात. आता जसं तुम्ही बोलले की तुमचं एक शेततळ आहे, म्हणजे मी पण ही गोष्ट ऐकली की कोपरगाव तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं शेततळ तुमचं आहे म्हणजे नॉट अ जोक. मग या ज्या गोष्टी ज्या तुमच्या आहेत, मग याच्यासाठी शेतकऱ्यांना स्कीम काय असतात, कोणत्या कोणत्या गव्हर्नमेंटच्या काय काय सबसिडी भेटू शकतात किंवा कशा पद्धतीने त्यांना योग्य मार्गदर्शन भेटेल, याच्यासाठी त्यांनी कुठे कुठे कॉन्टॅक्ट केले पाहिजेत बुवा, तुम्ही तर नक्कीच सांगाल, पण अजून कुठे त्यांनी काय प्रयत्न करायला हवेत? आता कृषी विभागाचं तुम्ही हे ओपन जर केलं तर NHB आणि म्हणजे कृषी विभागाचेच असे वेगवेगळे ते विभाग आहे. ह्या विभागांमध्ये ते ऑटोमॅटिक ते आपल्या तुमचे कृषी सहाय्यक असतील ते तुम्हाला मार्गदर्शन करतात. म्हणजे तुम्हाला समजा पॉली हाऊसमधलं शेडनेट लागत असेल, शेततळं लागत असेल, तुम्हाला कंपाऊंड लागत, आता हे सगळं टोटल आपल्या शेतीला कंपाऊंड आहे, जाळी तारीचं कंपाऊंड आहे. क्या बात आहे. हो म्हणजे हे सगळं टोटल शेती सगळी कंपाऊंड मध्ये, हे अजिबात म्हणजे सगळं जे केलं तुम्हाला तुमच्या जर त्या पद्धतीचे ॲटिट्यूड असतील, तुमच्या त्या पद्धतीचं असेल तर तुम्हाला येऊन भेटणारे असतात, तुम्हाला येऊन भेटत असतात. कारण हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे हा. तुम्हाला समोरचा तुमचे विचार असतील ना, तो तुम्हाला अमेरिकेतून एखादा तुमच्यापाशी येईल, तो त्याचं सिक्रेट ते तुमच्याकडे येईल. हे एक फार मोठं इलेक्ट्रोमॅग्नेटिक हायड्रोलिक्स हा असतो. म्हणजे तो माणूस हायड्रोलिक येतो, ऑटोमॅटिक तो तुमच्याकडं येत असतो. फक्त तुमच्यात तो भाव असला पाहिजे, तुम्हाला सगळे भेटले जातील. तुम्हाला प्रत्येक म्हणून असा भेटला, बसमध्ये भेटला जाईल, तुमच्या गाडीमध्ये, तुमच्या व्हेकल्समध्ये, तुम्ही जिथं बसलाय तिथं ऑटोमॅटिक येतं. हे नैसर्गिक पॉवर आहे. हे याच्यासाठी इकडे जावं लागतं, तिकडे जावं लागतं, ऑटोमॅटिक येतं. म्हणजे तुम्ही बसायचं असं नाही, तर तुम्ही त्या शोधात असायचं, तुम्हाला तो शोधावाला तो तुमच्याकडे येईल आणि सहज तुमची चर्चा काढील आणि तुमचा थोडं म्हणजे भाग्योदय होईल. अशा पद्धतीने आपलं कृषी खातं आहे आणि वेगवेगळे फार मोठमोठ्या स्कीम आहेत. त्या स्कीममध्ये आपण ते याच्यात हे करायचं. याच्यामध्ये कुठलाही बाकीचं कुठं त्याला राजकीय क्षेत्रातच असलं पाहिजे, त्याला काही वेगवेगळ्या गटातच असलं पाहिजे असं काही नाही. ते ठरलेलं असतं ते किंवा तुम्ही ज्या बिझनेसचे त्या बिझनेसचाच माणूस तुमच्याकडे असतो, पण तुमचा भाव, भक्ती, प्रेम आणि माया, वात्सल्य ते तुमचं तितकं दृढ असलं पाहिजे. ऑटोमॅटिक ते तुमच्यात घडतं. असा मला आलेला अनुभव आहे. कारण मी लहानपणापासून टोटल राहुरी तालुका, कोपरगाव तालुका, राहता तालुका, अकोला तालुका, संगमनेर तालुका याच्यामध्ये कंटिन्यू बाहेरच आहे मी. अगदी बरोबर. हो, त्याच्यामुळं हे लगेच घडतं. हे मी कोण कुठं कसा गेला, काय नाही ते अजिबात चोरी छुपे जो करेल तो तसाच शांत असतो. तो त्याला काहीच करता येत नाही. बरोबर. पण जो काही मोलमजुरीतून वर जातो तो तुम्ही बघा. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, काय तिच्याकडं काय आहे? तिचं आई नाही, वडील नाही, नवरा नाही, मुलगा नाही, कुणीच नाही. फक्त सेवा करता 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 ती सेवेत फार मोठी गुंग होती. लहानपणापासून तिची सेवेची होती. आज त्यांना सगळ्या पक्षांनी मिळून त्यांना राष्ट्रपती बनवलं. भारताचं पहिलं नागरिकत्व त्यांना भेटलं. हे फक्त सेवेतून घडलं, युनिव्हर्सल पॉवर मधून घडलं. ही युनिव्हर्सल, ज्यांना हा व्हिडिओ आवडला नसेल तिने फक्त द्रौपदी मुर्मूचं एकदा तुम्ही व्हिडिओ बघा, काय येते तोच प्रकारे अख्ख्या जगामध्ये, ब्रह्मांडामध्ये दुसरा काहीच नाही. बरोबर. म्हणजे काकांची ही गोष्ट ऐकल्यानंतर आहे ना, म्हणजे आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत त्यांच्याबद्दलची ही गोष्ट आणि ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर एक जाणवलं ते म्हणजे काय की तुमच्यामध्ये ग्रॅटिट्यूड असणं गरजेचं आहे. Yes. तुम्ही ग्रॅटिट्यूड ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एक पुस्तक वाचलं होतं, मेगा लिव्हिंग, आणि एक होतं ते द सिक्रेट. त्याच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे सांगितलेलं आहे.
जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करताय, जर त्याच्याबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन करताय, जर तुम्ही म्हणजे पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुम्हाला ते हवंय म्हणून त्याचे तुम्ही विचार करताय, जर तुमच्या मनामध्ये ते विचार आहेत ना, तर निगेटिव्ह लोक तुमच्यापासून बाजूला जातात, तुमच्याकडे पॉझिटिव्हच लोक येतात. जसं काका बोलले की मी कुठे गेलो ना तर लोक मला काय विचारतात, तुमची बाग कशी आहे, म्हणजे त्यांची चर्चा त्या गोष्टीबद्दल होती. पण जर तुम्ही जर म्हणजे समजा एक सिंपल शब्द आहे, कदाचित हे बोलणं अयोग्य आहे पण मी ते बोलतो, जर समजा तुम्ही जर एखादा तुमचे 4 मित्र जर दारू पिणारे असेल तर त्यांच्यामध्ये गेले, त्या बेवड्यांसोबत जर तुम्ही बसले तर ते बेवडे अरे कालची ही ब्रँडची थोडी जास्तच ही होती, म्हणजे याबद्दल ते चर्चा करतील. पण जर समजा तुम्ही जर तुमच्या सक्सेसच्या बद्दल बोलताय, जर तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टीबद्दल बोलताय तर तुम्हाला तेच लोक भेटतील. म्हणजे थोडक्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, ग्रॅटिट्यूड असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये नक्की अप्लाय करतात. तर काका आता एक पुढचा एक मुद्दा येतोय तो म्हणजे असा, आज मी IT क्षेत्रामध्ये काम करतोय, आता हे आवड म्हणून हे पॉडकास्ट वगैरे करतो, पण जसं IT मध्ये आता इंडियामध्ये मी काम करून थकलोय, माझा प्रयत्न आहे मी US UK म्हणजे आता काल रात्रीच मी कॅनडाचं एक क्लायंट क्लोज केलं, तर मग समजा मी अब्रॉड क्लायंटचा विचार जास्त करतो कामं मिळवण्यासाठी. तर मग तुम्ही तुमचा जो शेतीचा जो माल आहे, जो आता समजा तुम्ही जैविक करताय किंवा सेंद्रिय करताय, आणि मी थोडा स्टडी केलेला की आज ऑर्गॅनिक जो माल आहे, जे काही तुमचं माल इन द सेन्स जे तुमचे काही फळ आहेत, त्याचं डिमांड युरोप सारख्या कंट्रीज मध्ये खूप आहे, US सारख्या कंट्रीज मध्ये खूप आहे. आज आपल्याकडे जे व्हाईट टेबल एग म्हणजे जे आपलं बॉयलरचं जे आपलं लेअरचं जे अंड आहे, ज्याची किंमत आपल्याकडे 5 ते 7 रुपये असते, पेपर रेट काहीतरी 5.5-4.5 रुपये असतं, आज तेच गल्फ कंट्रीमध्ये लुल्लू मार्केट जे असतं तिथं जर त्याचा रेट काढलं तर 45-50 रुपयाला एक अंड भेटतंय. म्हणजे आज जर बघितलं 5 रुपये कुठं 50 रुपये कुठं 10 पटीने एवढा खतरनाक रिस्पॉन्स आहे. तर मग ह्या द्राक्षांना ज्या पद्धतीने सह्याद्री ॲग्रोने हे द्राक्ष दुसऱ्या कंट्रीमध्ये नेऊन चांगल्या पद्धतीने पैसे कमवले, त्याच पद्धतीने आपण हे द्राक्ष दुसऱ्या कंट्रीमध्ये पाठवता का, आणि ते पाठवायचं जर एखाद्या शेतकऱ्याला असेल तर त्याच्यासाठी तुमचं काय मार्गदर्शन असेल? हे काय झालं, हे अल्टिमेटली विलासराव देशमुख कोण, विलासराव शिंदे कोण, तर विलासराव शिंदे त्यांनी जे त्या टायमाला त्यांनी ते व्हिजन मिशन ठरवलं आणि आम्ही आकर्षित झालो, ते आमच्या आकर्षित झाले. किंवा परीस फाउंडेशन म्हणून आमचे एक देशमुख साहेब, प्रमोदजी देशमुख आहे, त्यांच्याकडे सभासद आहे. आज ते मला म्हणतायत काका तुम्हाला शेअर्स घ्यावं लागेल, काही केलं तर तुम्ही मला त्यांनी म्हणजे सेकंड पार्टनर ते म्हटले. काय त्यांच्याकडे माझ्याकडे काहीच नाही, माझं शिक्षण नाही, काय नाही, का आकर्षित झालं. पण हेच युनिव्हर्सल पॉवर आहे. हे मी काय करतोय किंवा ते काय करतात हे आमच्या दोघांना माहिती आणि आम्ही इतरांना सांगतो. असं आता मागच्या हप्त्यामध्ये कृषी खात्याचे साहेब आले होते, ते म्हणे काका तुमच्या काही 4-5 गावं द्यायचे आणि जैविक मध्ये तुम्हाला त्याचं लीडर राहावं लागलं, काय अडचण नाही. म्हटलं सर काय अडचण नाही, ते कृषी मंडल अधिकारी इथं कृषी अधिकारी वगैरे सगळे आले होते, तर ठीक आहे काय अडचण नाही. आपल्या इथं शेतीचे मेळावे घेतात का, म्हणजे इथं घेतात, गावातल्या सहली वगैरे येतात आपल्याकडं शेती बघायला. आता मागच्या हप्त्यामध्ये इथली सहल येऊन गेली, इथं आले, सगळ्या बागा वगैरे त्यांना दाखवल्या. मग ह्यांना हेच तत्व सांगितलं की तुमचं जसं जीवन आहे तसं त्यांचं जीवन आहे, पण त्यांना कधी छाटायचं, त्यांना कधी दुखापत करायची किंवा त्यांच्या संग कसं वागायचं, कसं बोलायचं हे त्यांना मी सांगितलं. एकदम अंगणवाडीचे तर हायस्कूलचे त्यांना सांगितलं. 4थीचे मुलं म्हणलं जवळजवळ 25 मुलांनी मला प्रश्न विचारले, काका हे असं कसं असतं, तसं कसं असतं. नाही म्हटलं, इथं सगळे जीव आहे, प्रत्येक जीवाला हालचाल करण्याची ताकद आहे आणि यांच्यामध्ये फक्त सेन्सेशन आपल्याला द्यायची आणि आपल्याकडून त्यांचं सगळे काय आहे ती मागणी पूर्ण करायची. अशा पद्धतीनं हे सगळं सर्कल असतं आणि त्याच्यामुळं आम्हाला हा एक्सपोर्टला कधी प्रॉब्लेम येत नाही, अजिबात येत नाही. आता सह्याद्रीला मागच्या वर्षी माझी 12 महिने टोटल पोपई चालू होती. त्यांची गाडी यायची इथं, सगळं सिलेक्शन करायची आणि घेऊन जायची. क्या बात, म्हणजे इथं इतकं लांब यायची इथं आणि इथं येऊन गाडी ते लोड करून घेऊन जायची सह्याद्री. आणि त्यांनी जेव्हा इथं आल्यानंतर बघितलं का हे जीवनाचे एवढे 8-10 ड्रम, याच्यात काय त्याच्यात काय त्याच्यात काय, मग त्यांना मी हे सगळं सांगितलं. ते म्हणे पहिला एक शेतकरी भेटला का एवढी मोठी चैन आहे तुमच्याकडं, तर म्हणे शेवटपर्यंत आम्हाला माल भेटेल का, म्हणलं 100% घेऊन जा. तर काका आणखीन एक प्रश्न येतो तो म्हणजे असा की आता समजा हा जो ब्लॅक कलरचा आहे आणि हा जो व्हाईट कलरचा आहे, ओके, याची जर समजा इथं किंमत 50 रुपये असेल तर एक्सपोर्टला ज्यावेळेस तुम्ही करता तर इथला 50 रुपयाचा रेट आणि एक्सपोर्टचा रेट मध्ये किती पटींचा फरक असतो किंवा किती आपल्याला फायदा होऊ शकतो?
आता एक्सपोर्टमध्ये आता याचं सॅम्पल घेऊन जातात. हा. हे सॅम्पल नेल्यानंतर त्याच्यामध्ये 99 ते 100% आपलं रेसिड्यू फ्री, म्हणजे एवढा रेसिड्यू फ्री असतो तो. आणि त्याच्यात मग आपले सिलेक्शन होतं. आता हा रशियाला जाणार का युरोप का युकेला जाणार, युरोप म्हणजे फ्रान्स, जर्मनी, जपान, अमेरिका वगैरे त्यांचं जे जे ते असेल त्यांच्या याच्यामध्ये, तर ते कुठं कुठं बसतो त्या पद्धतीनं तो बसतो, त्याच्यावर त्याचे रेट ठरले जातात. आणि एक्सपोर्टर आता हा एकदम कडक, एकदम क्रंची माल आणि याच्यामध्ये तो टिकण्याजोगा, बाकीचे त्याचे आता इथं ऍक्टिव्हेशन आपलं सगळं जीवाणू विकतोय, त्याचे मला युकेला तो माल 100% जातो. आणि शक्यतो तो असं एक दुप्पट रेट वगैरे असं, म्हणजे समजा 100 रुपये, 110 रुपये, 120 रुपये, क्या बात आहे. 150 रुपये वगैरे असं किलोनं तो जातो. क्या बात आहे. बढिया बढिया. आणखीन एक गोष्ट काका, मला एक प्रश्न आला, तोही मी तुम्हाला विचारेल की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतात का? म्हणजे जर कोणी इच्छुक असेल, ज्यांच्याकडे भरपूर काही शेती असेल आणि ते जर इच्छुक असेल की त्यांना तुमचा गायडन्स हवा आहे किंवा त्यांना डायरेक्टली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी तुम्हाला शेती द्यायची, तर तुम्ही त्या गोष्टींमध्ये काम करतात का? नाही, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये अजून काय केलं नाही, पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये जे करतात त्यांना मार्गदर्शन करतो मी. म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये जे काम करतात त्यांना मार्गदर्शन? त्यांना म्हणजे मार्गदर्शन, ते येतात, ते विचारतात इथं काय केलं पाहिजे, काय नाही, काय म्हणजे शेतकऱ्यांच्या हे असतात ते तेवढे व्हिजिट करतो. समजा ह्या मातीचा हे गुणधर्म काय आहे, इथं कुठलं म्हणजे काय सीताफळ घेतलं पाहिजे का, द्राक्ष घेतले पाहिजे का, पेरू घेतले पाहिजे, काय घेतलं पाहिजे, मग त्यानुसार त्याची गुणवत्तेनुसार ते ठरलं जातं. क्या बात आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथलं सॉइल सिच्युएशन ओळखायचं असतं, तिथलं पाणी कसं आहे ओळखायचं असतं, त्यानुसार त्याची ती लागवड त्यांना सांगायची असते. ओके. आणखीन एक असं एक प्रश्न येतो की आता आपण हे द्राक्षांबद्दलच बोललोय, बरोबर, पण या द्राक्षांव्यतिरिक्त अजून कोणते कोणते पिकं आहेत ज्याच्याबद्दल तुम्ही सध्या काम करताय? म्हणजे ऑलरेडी तुमच्या बागा आहेत, ऑलरेडी द्राक्षांसोबत अजून कोणते, किंवा द्राक्षांमध्ये कोणते व्हरायटी आहेत, हे आपण एक शॉर्ट मध्ये थोडस सांगा. आता पपई आहे, आईसबेरी आहे, ग्रीन बेरी आहे, N1550, पण ती घरगुती व्हरायटी होती N15, ती तिच्यात काम करतोय. पेरू आहे, पिंक तायवान पेरू येतात आपला 4 एकर. हो. आणि आता डाळिंब जवळजवळ 27-28 एकर डाळिंब आहे. त्याच्यामध्ये आराक्ता आहे, सेंद्रिय सुपर भागवा आहे, अशा पद्धतीचं एक डाळिंब पण आहे. पण ज्या शेतीत जे काही चालन त्यानुसार त्याची, माझ्या आवडीनुसार नाही, त्या शेतीमध्ये काय बसतंय किंवा काय त्या गुणधर्मानुसार काय बसतंय त्या पद्धतीने मी लागवड करतो. क्या बात आहे. हो, व्हेरी नाईस. आणि अशाच आता सीताफळाची एक नवीन लागवड करतोय. म्हणजे आज टेबलवर पाहिजे कुणाला, सगळ्याला, म्हणजे टोटल भारत हा इतका श्रीमंत राष्ट्र झालं, इतकं श्रीमंत पाहिजे का त्यांना आपण फ्रूट पुरवणं गरजेचं आहे. आणि ते जैविक मधलं, म्हणजे जैविक मध्ये जीवाणुयुक्त, मी जीवाणुयुक्त म्हणाल, सगळं बनवायचं. तुमचं ब्लॉकेज जर काय असेल जमिनीमध्ये फॉस्फेट स्वरूपात किंवा याच्या स्वरूपात, तर ते टोटल ते ब्लॉकेज ओपन करायचं, हे जे जीवाणू करत असतात. हे जीवाणू हे जे आहे हे पूर्ण समृद्धी हे जीवाणू आहे. तेवढ्यासाठी मग मी ती जमिनीचा मगदुराप्रमाणे त्यांना ते सांगत असतो. आणि त्या पद्धतीने आपली लागवड केलेली आहे. ओके ओके, गॉट इट. शेतकरी मित्रांनो, आता आपण ही पूर्णपणे जी काकांची जी आपण पॉडकास्ट बघतोय, याच्यामध्ये तुम्हाला शेतीमध्ये पपई असेल, पेरू असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, कोणतंही फलोत्पादन करायचं असेल, मातीचं परीक्षण करायचं असेल, तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केली असेल, कोणत्याही गोष्टीबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल, तुम्ही फक्त खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काका आणि आम्ही तुमच्याशी लवकरात लवकर त्या ठिकाणी तुमच्याशी जोडू, तुमच्याशी संवाद करून तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा नक्की प्रयत्न करू. काका, एक शेवटचा प्रश्न असा, आत्ताचा आपण हे जो बाग बघतोय, खूप छान असा बाग आहे, याला नेमकं कोण सांभाळतोय तुम्ही? कारण आहे बघा, तुमच्याकडे ऑलरेडी 50-60 एकरच्या वरतीचं तुमचं आज फलोत्पादनाचं क्षेत्र आहे, तर मग या नक्कीच तुमच्यासाठी कोणी ना कोणी जे आहेत घरातले व्यक्ती ते काम करतात. तर या सुंदर बागाला ठेवण्याचं जे रहस्य आहे किंवा ज्या व्यक्तीने हे सगळं सांभाळलंय ते कोण करतंय, आणि आम्हाला त्यांच्याशी थोडंसं बोलायला आवडेल. याच्यामध्ये मास्टर माइंड म्हणजे एकदम स्मार्ट व्यक्ती असाल तर आमचे चिरंजीव रवींद्र यशवंत देशमुख. ओके. हे टोटल हे जे टोटल सर्कल जे आहे, हे टोटल त्याच्यातला फॉर्मॅलिटी आहे ते सगळं ते बघतात त्याच्यात. ओके. म्हणजे मी त्यांच्या सगळ्या बरोबरच असतो, परंतु ते बघतात ते असं ते बारकाईना काय आहे नाही ते सगळं टोटल याच्यात कुठल्याही प्रकारची न चूक करता ते बारकाईनं त्याच्यामध्ये
बघत असतात. ओके. आताही आपल्याला दिसत आहे ते त्या ठिकाणी काही जो सॅम्पलचा जो काही जो माल आहे त्याच्यासाठी ते काम करताय. आपल्या इथं शूटिंग चालू असताना तर आपण डायरेक्ट त्यांच्याकडेच जाऊयात आणि त्यांचंही थोडंसं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करूयात. काका, तुम्ही जो वेळ दिला, तुमच्या मुलाचा वेळ, आणि जवळपास आज मला 2 ते 3 महिन्यापासून मी तुमचा फॉलोअप घेत होतो तेव्हा हा वेळ मिळाला आणि तुमच्यामुळे शेतकऱ्यांना ह्या गोष्टी भेटल्या, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नाही, मी धन्यवाद तुमचे मानतो. माझ्या शेतकरी मित्रांपर्यंत माझे विचार पोहोचवले आणि त्यांनी निश्चित कॉमेंट्स कराव्या. कॉमेंटची काही शंका असेल तर ती शंका सुद्धा काढून टाकू, कारण याच्यामध्ये काही शंका असली तर शंका काढली पाहिजे 100%. त्याच्यामुळं तुम्ही शंका विचारू शकता किंवा काढून टाकू. धन्यवाद. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आता देशमुख काकांशी चर्चा केल्यानंतर आता आपण जातोय रवींद्र भाऊ देशमुख यांच्याकडे. तसं म्हणायला असं अजिबात हरकत नाहीये की ते एक युवा, प्रगतशील, आधुनिक शेती करणारे शेतकरी आहेत. आता आपण त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊयात. माझ्या मते ते काही द्राक्ष या ठिकाणी काढताय. ओके. मी पहिली गोष्ट, मी शेतकरी नाही, मला यातल्या काही गोष्टी माहीत नाहीत, पण हे तर चांगलं आहे. मग तुम्ही का काढताय, का खाली फेकताय, मला हे जाणून घ्यायचं आहे. काळ्यामध्ये लाल मणी तो काढून टाकायचं, म्हणजे याला एकसारखं काळं दिसतंय. ओके. एक्सपोर्टला एकसारखं काळं लागतं, लूज मनी नकोय. मग हार्वेस्टिंग 100% होतंय. हार्वेस्टिंग. ओके. आणि आता तुम्ही आमच्या वयातले आहेत म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारेल, आजकालच्या तरुणाईनं शेतीमध्ये यायला हवं की नको? 100% यायला हवं, कारण आजकालची गरजच आहे ती शेतीची. आणि शेतीमध्ये कॉम्पिटिशन वाढलं. कॉम्पिटिशन मध्ये जो चांगला माल पिकवल तोच विकल असं. ओके. आणि तो सॅम्पल काम करेल तो तोट्यात नाही. ओके. मग आता जे काही शेतकरी वर्ग या ठिकाणी व्हिडिओ बघत असेल, त्यांची मुलं शाळेत असतील किंवा काही युवा वर्गही बघत असेल, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल की त्यांच्या मुलांनी काय शिक्षण घेऊन याच्यात यावं, किंवा त्यांनी काही जे ऑलरेडी शेतकरी आहेत त्यांनी ट्रेनिंगसाठी कुठं ट्रेनिंग घ्याव्यात, त्याच्याबद्दल तुमचं काय मार्गदर्शन असेल? ट्रेनिंग पुस्तकी ज्ञान नकोय, थेरपी पाहिजे. म्हणजे आपण काय म्हणतो, ज्याला म्हणजे शेतकरी जे शोध लावेल तो कंपनीवाला नाही लावू शकत. बरोबर. कारण तुम्ही ऑलरेडी ग्रासरूटला येऊन काम करता. काय प्रॉब्लेम आहे तो शेतकरी सॉल्व्ह करू शकतो, कंपनी नाही सॉल्व्ह करू शकत. बरोबर बरोबर. जैविक शेती, त्याच्यामध्ये जे जैविक तुम्ही रासायनिक करतायत ते जैविकचा माल जास्त दिवस टिकतो, रासायनिकचा कमी दिवस टिकतो. ओके. आणि ही एक गोष्ट म्हणजे मी थोडी अभ्यासात ऐकलेली असेल किंवा माझ्या वाचनातून गेली असेल की युरोपियन कंट्रीजमध्ये बऱ्यापैकी रासायनिक माल हा ऍक्सेप्ट केला जात नाही, तो डायरेक्टली रिजेक्ट केला जातो. तर अजून एक माझ्या मनात प्रश्न होता तो म्हणजे असा की तुम्ही काकांनी तो ऑलरेडी जैविक बद्दल माहिती दिली, पण अजून जैविक मध्ये तुम्ही काही गोष्टी सांगू शकतात का शेतीबद्दल, जे की आत्ताचे जे नवीन शेतकरी त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल जैविक शेतीबद्दल अजून डिटेलमध्ये? आता आपण रासायनिक खतं टाकतो, 100% तर जैविक नाही, पण रासायनिक टाकल्यानंतर त्याला जैविकची साथ पाहिजे. ओके. त्याचे जीवाणू तयार करून ते झाड ओढतं, डायरेक्ट रासायनिक ओढू शकत नाही ते. ओके. ते कंपोस्टिंग होऊन मग ते झाड ओढतं. ओके. ओके. डिकम्पोजर असेल, पीएचबी असेल, केएसबी असेल, ओके, त्याच्याद्वारे झाड ओढलं जातं. ओके. 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 आणि कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये चांगली जर शेती करायची असेल तर कोणतं पीक घेणं योग्य आहे, त्याच्या म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही काय गायडन्स कराल की त्याच्यासाठी मातीचं परीक्षण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी गरजेचं आहे? मातीचं परीक्षण, पान परीक्षण. पान परीक्षण म्हणजे काय? पानाचं म्हणजे आपण हे झाडाचं परीक्षण असं म्हणतो. ओके. ओके. त्याला काय पाहिजे, किंवा मग माती परीक्षण केलं तर मग त्याच्यामध्ये कोणते हे घटक कोणते कमी आहे किंवा कोणते जास्त आहे ते सोडले नाही पाहिजे, आणि जे कमी आहे ते सोडले पाहिजे असं. ओके. ओके. अजून एक प्रश्न होता जो की हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तुम्ही तुमच्या मुलांना काय सल्ला द्याल, शेती करणं की काहीतरी एखादी गव्हर्नमेंट जॉब करणं? 100% शेती करणं. ओके. ओके. आणि जर तुमचा मुलगा जर बोलला की नाही बाबा मला की शेतीमध्ये इंटरेस्ट नाहीये, मग त्यावरती तुम्ही काय कराल? नाही, त्याच्या कोणाच्या मनातलं नाही सांगता येत काय. ओके. 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 आपलं सांगायचं काम आहे ते आपण करू. बरोबर. पण मला तरी एवढं हे नक्की जाणवत आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो,
एक गोष्ट कळाली, आज 3री पिढी शेती करते आणि ती पण सक्सेसफुल शेती करते, ते पण अशा ठिकाणी जिथं कडेला पाण्याचा थेंबर सुद्धा काही नाही आहे, पण यांनी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी आज शेती डेव्हलप केली. आणि तुम्हालाही माहिती 2000 साली काकांकडे त्यांनी शून्यातून चालू केलं आणि आज हे ज्या लेवलवरती पोहोचलेत आणि त्याच्यानंतर आज त्यांचे मुलंही त्या क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यांची इच्छा आहे की त्यांचेही मुलं त्या क्षेत्रामध्ये यावे. ही सोपी गोष्ट नाही आहे. आमचे गुरु म्हणजे जाधव साहेब ओके पालखेडचे, ओके जैविक पूर्ण अभ्यास त्यांचा, ओके ओके त्यांचाच गायडन्स आहे, ते गुरु आहे आमचे. क्या बात आहे. मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये गुरु मानलेले आहेत हो. बुवा. बढिया बढिया बढिया. सचिन जाधव म्हणून ओके पालखेडचे. ओके. शेवटचा प्रश्न आहे, शेतकरी मित्रांना जे हे सर्वजण ही व्हिडिओ बघताय त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? जैविक शेती करा, मार्केटमध्ये नाव होईल आणि विकल चांगलं आणि आपल्याला मोबदला भेटेल बुवा असं. ओके ओके ओके. तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला काहीही शंका असेल, काहीही तुमच्या मनातील काही प्रश्न असतील, कमेंट करायला विसरू नका. आम्ही लवकरात लवकर त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद.